गोष्टीवरून किती टोकाचं बोलायचं आई? नाही अगं, मनस्तापाशिवाय तिने दुसरं काही मला दिलेलंच नाहीये ना. काही काम करतायत बस नुसतं मिरवायला पाहिजे असतं. ही अशी सून असते का कुठे कधी? आई ऐक ना, मुळात ना तुझ्या सुनेच्या कल्पनेमध्ये चोख बसावं असं म्हणून तिने लग्नच नाही केलंय. तिचं रोहनवर प्रेम आहे, ह्यासाठी त्या दोघांनी लग्न केलं की नाही? त्या दोघांना एकत्र आयुष्य घालवायचंय म्हणून ती इथे आली. कळतंय का तुला? येतंय ना लक्षात? तुम्हाला काय हे सगळं ऐकवू नकोस हा? हेच असले स्वार्थी विचार ना तीच करू शकते, कळलं? आणि काहीच तर करता येत नाहीये तिला. काय करते ती? हा, नुसती बसून असते एका जागेवरती, नुसतं मिरवायला पाहिजे असं तिला बाहेर जाऊन. अरे तुला माहिती का, मुद्दाम करते ती, मुद्दाम. त्या दिवशी पार्टीसाठी अख्ख्या कुटुंबासाठी तिने कपडे घेतले. सासूसाठी घ्यायला काय झालं होतं? माझ्यासाठी घेतलं नाही तिने, मुद्दाम तिने असं केलंय. स्वार्थी कुठली कुचकामी. आई बस झाला आता. तुझा मान राखतो ना म्हणून गप्प होतो मी इतका वेळ. आता माझ्या बायकोबद्दल वाईट बोलणं बंद कर. वाईट बोलणं बंद कर. वाईट बोलणं बंद कर. आता तू पण मला तिच्यामुळे बोलायला लागलास का? मी तुझी आई आहे हे विसरून गेलास ना तू? लहानाचं मोठं मी तुला केलं आणि 2 दिवसांपूर्वी आलेली मुलगी, तिच्यासाठी तू आज मला सगळे शब्द ऐकवतोस. बघितलंस ना स्वानंदी काय केलं तिने? ते जाता जाता माझ्या मुलाला पण माझ्या विरुद्ध भडकवून गेली आहे ती. ही असली बायको आणण्यापेक्षा ना रोहन आयुष्यभर बिन लग्नाचं राहिला असतं तरी चाललं असतं. बस सुष्मिता, तुझ्या आईला थोबाड बंद कर म्हणून सांग. यापुढे एकही अक्षर बोलायचं नाही. आणि तुम्ही सगळेजण लक्षात ठेवा, रोहन आणि अधिराचं लग्न जर मोडलं ना तर मी या घरात राहणार नाही. मी फक्त आणि फक्त तुम्हा मुलांसाठी या बाईला सहन करतोय. या बाईचं आणि माझं कसलंही नातं उरलेलं नाही. देव न करो, पण दुर्दैवानं जर या घरामध्ये डिवोर्स झालेच ना तर ते 2 होतील. 2, 1 नाही. मी या बाईला डिवोर्स देणार. एक तर ही बाई स्वतःचा संसार उद्ध्वस्त करते आणि त्याबरोबर माझाही संसार उद्ध्वस्त करायला निघाली आहे. अगं मग आई थोडस नाही म्हणायचं. नाही म्हणायचं. आई नको. आई माझी इच्छा नाही. आई प्लीज नको ना. प्रश्नच नाहीये. अगं हे बघ, औषधं घ्यायचेत ना, मग काय नाही खाल्लंस तर त्रास नाही का होईल तुला? हे बघ, डॉक्टरनी सांगितले काहीतरी खाल्लंच पाहिजे. तोंड उघड थोडस. नाही ना, आतच नाहीये. काकू असं का करतेस सांग मला. अशक्तपणा जायला हवं का नको? मी आत्ताच बोललो डॉक्टरांशी, तुझे सगळे वायटल्स नॉर्मल आहे. काळजीचं काही कारण नाहीये आणि डिस्चार्ज लवकर देतील. बघा, मी वेगळं काही म्हणत होते का? पण तुम्ही लोक ऐकतच नाही यार. पण तू जर खात नसशील ना तर मी डॉक्टरला सांगतो अजून तुला 2-4 दिवस इथेच ठेवा. नाही नको समर, प्लीज. मला घरी यायचं. मला घरी घेऊन चला प्लीज. मग तू खाऊन घ्या आधी. थोडंसंच देते ग मी. हो थोडस आणखी. पिंट्या, म्हणजे घरी असताना हिला एवढा त्रास कसा झाला? म्हणजे का झालं असं? कारण काय या मागचं? स्ट्रेस, दुसरं काय? मल्लिका, अगं काय कमी धक्के पचवलेत का मी? पण अजूनपर्यंत सगळं ठीक करत होतीस ना, मग आता पण अशी खंबीरपणे उभी राहतो, हे असं नाही करायचं. आई, मुलांबद्दल काही ऐकलं ना की खूप काळजी वाटते हो.
अगं पण उलगडा झालाय ना सगळा, म्हणजे अंशुमन निर्दोष आहे कळलंय ना मग. पण आई, माझ्या डॉलचं काय? घर सोडून आली आहे, घर सोडून आली आहे, घर सोडून आली आहे, घर सोडून आली आहे. आणि परत जायचं नाही म्हणते. काय अधिरा घर सोडून आले? नाही नाही आजी, एवढं काही झालं नाही. आणि काकू, त्यावर आपण मार्ग काढू. पिंट्या मला नीट सांग काय झाले ते. आजी, काहीतरी छोट्या मोठ्या कुरबुरी झाल्यात, पण लग्न मोडणार नाहीये. मी आहे की नाही, तू काळजी करू नकोस. मी असं काही होऊ देईन का? हा? आणि काकू, तू आता तुझ्या तब्येतीवरती फोकस कर. कुठलाही स्ट्रेस घेऊ नकोस. मी आहे. एनिवे, मी उरलेल्या फॉर्मॅलिटीज पूर्ण करून येतो. काकू, तू आधी खाऊन घे, मग आपण निघूया. चालो. अगं घे ना तू. हे बघ, पिंट्या म्हणतोय ना, म्हणजे तो करेलच ना काहीतरी. संसारामध्ये ना काहीतरी कमी जास्त होतच अगं. अधिरा लग्नानंतर ना बदलले, शहाणी झाले. अगं सगळे मिळून निर्णय घेतील ना काहीतरी चांगला. आपण मोठे आहेत ना, मग आपण समजून घ्यायचं, लहानांना सांभाळून घ्यायचं. आपण असे हातपाय आपणच नाही काढायचे मल्लिका, कळलं का? आता बघ, म्हणजे एवढं सगळं झालं तरी स्वानंदीनी तुझी विचारपूस करायला फोन केला होता. तिला पण काळजी वाटते का तुझी? हे बघ मल्लिका, अगं प्रत्येक गोष्टीमध्ये ना काहीतरी कारण असतं ग. आपण ते कारण शोधून काढलं ना की मग सगळे प्रश्न सुटतात. आई, बरोबर आहे तुमचं, पण तरीही तुम्हाला असं नाही का वाटत की हे लग्न झाल्यापासून आपल्या घरात सगळं बिनसत चाललंय? खरं सांग. झालं परत तुझं सुरू. आता तू नाही अपशाकून वगैरे काही काढू नकोस. अगं एक काळ असतो, तो निघून गेला ना की सगळं काही ठीक होतं. तू आता जास्त विचार करू नकोस. डॉक्टरांच्या सल्ल्याने वाग तू. ते जसं सांगतील तसं. मी स्वानंदीला कळवते. तू ठीक आहेस ते, म्हणजे तिला काळजी न. आलीच. आजू, मी पण येते. हा अर्पिता, तू ओके आहेस ना? येस मग. तू प्लीज खाऊन घे ना. आणि यू प्लीज डोंट वरी. ओके, आलेच. ऐक ना ताई, अगं मला खूप हेल्पलेस फील होतंय ग. मला जेन्युइनली कळत नाही हे कशात अडकलोय मी. लग्न म्हणतात ह्याला, मुळात अडकलोय हेच म्हणू नकोस. ते चूक आहे. यार ताई, ऍटलीस्ट तू तरी याचा लिटरल मिनिंग घेऊ नकोस ना.